Hello friend, today we'll discuss about lecture number 10, lecture number 9, that is differentiation. विद्यार्थी मित्रांनो, 12 वर्गातलं डिफरन्शिएशन आपलं चालू झालेलं आहे, डेरिव्हेटिव्ह चालू झालेलं आहे. आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं आजचे जरा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदम शांततेने लक्ष देऊन एक एक स्टेप सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा असेल. या ठिकाणी आपल्याला काही लॉगरिथमचे रूलची गरज पडणार आहे. लॉगरिथमचे रूल जर चांगले माहीत असतील तर आपल्याला प्रॉब्लेम समजायला सोपं जाईल. जर लॉगरिथमचे रूल माहीत नसले तर आपल्याला प्रॉब्लेम थोडे डिफिकल्ट जाणार. पण का सर तुम्ही तर आम्हाला दररोजच लॉगरिथमचे रूल शिकून राहिले, कोणचे डिफरंट रूल आहे बा त्याच्याविषयी आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची असेल. लॉगरिथमचे डिफरंट रूल कोणकोणते असतात त्यामध्ये असतो चेंज द बेस लॉ आणि जनरल रूल असतात. आज आपला प्रॉब्लेम आहे चेंज द बेस लॉवरचा. कशावर प्रॉब्लेम आपला? चेंज द बेस लॉ. दिलेला प्रॉब्लेम बा, लेट y is equal to log of to the base 3 into log x to the base 5. बरोबर आहे. या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल. जर आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर सुरुवातीला आपला या ठिकाणी लॉगचे रूल माहीत असले पाहिजे. त्या लॉगच्या रूलमधला पहिला नियम जो आहे तो कोण आहे पहा? चेंज द बेस लॉ. पहिला नियम कोणता आहे तुमचा? चेंज द बेस लॉ. का असतो पहा? लॉग यम टू द बेस ए मस्ट बी इक्वल टू लॉग यम अपॉन लॉग ए. मित्रांनो, हे रूल समजण्यासाठी 10 मिनटं सुद्धा लागू शकता. एका प्रॉब्लेमला आपल्याला 20 मिनटं लागण्याचे चान्सेस आहेत जर चांगलं समजून घ्यायचं असेल तर. काय पहा? लॉग यम टू द बेस ए मस्ट बी इक्वल टू लॉग यम अपॉन लॉग ए. लॉग एम टू द बेस ए मस्ट बी इक्वल टू लॉग एम अपॉन लॉग ए. दिलेल्या गणितामध्ये मी रेड पेनच पाहून राहिलो. दिलेल्या गणितामध्ये जर आपण फॉर्म्युले तयार केले तर काय होईल पहा? आपल्याला समजून सांगताना जरा सोपं जाईल. या प्रॉब्लेममध्ये आपण जर चेंज द बेस लॉ लावला तर पहा येणारी टर्म बाय चेंज द बेस लॉ या ठिकाणी लॉग यम टू द बेस ए बरोबर लॉग यम अपॉन लॉग ए आला. ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीला ए म्हणा आणि ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीला बी म्हणा. डेरिव्हेटिव्ह नाही आहे हा. काय येईल पहा? वाय इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स टू द बेस 5 बरोबर अपॉन हे बा लॉग यम टू द बेस ए. इथं हा तुमचा बी आहे, हा यम आहे तुमचा, बरोबर आहे. हा ए तर लॉग एम अपॉन लॉग ए, हा आला लॉग यम अपॉन लॉग ए. कोणी सांगा मनातल्या मनात? लॉग 3. कोणी? लॉग 3. तरी आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. पहा फक्त एक रूल सांगितला साधा, लॉग एम टू द बेस ए लॉग एम अपॉन लॉग ए. हा यम झाला, हा ए झाला, एक टर्म आली. डबल याच्यासाठी चेंज द बेस लॉ. पहा लॉग एम टू द बेस ए इज इक्वल टू लॉग एम अपॉन लॉग ए. म्हणजे या टर्मसाठी काय येईल पहा? y इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट इथं येईल लॉग एक्स अपॉन लॉग 5. हे पहा ही जी टर्म आली ना ही आली इथं लॉग एक्स अपॉन लॉग 5. हे लॉग एक्स टू द बेस 5 मस्ट बी इक्वल लॉग एक्स अपॉन 5. लॉग 3 तुमचा जसाच्या तसा, लॉग 3 जसाच्या तसा. इथं कोणाला पहा? y इज इक्वल टू 1 अपॉन लॉग 3 बरोबर आहे इंटू. आता नवीन रूल तयार होईल लॉगचा. पहा लॉग ए बाय बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. आता ही क्वांटिटी ए, ही क्वांटिटी बी आहे, हा मेन लॉग आहे. ए बाय बी आला तिथं येईल तुमचा लॉग ऑफ लॉग एक्स. काय येईल तुमचा? लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग ऑफ लॉग 5. पहा आपण या टर्मचे डबल 2-3 गणित घेऊ पण चांगलं समजलं पाहिजे. वेळ लागला तरी चालेल. पहा इथं तुमचा लॉग ए बाय बी आला. व्हॉट इज लॉग ए बाय बी? लॉग ए मायनस लॉग बी. इथे लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग ऑफ लॉग 5 बरोबर आहे. आता या ठिकाणी हा व्हेरिएबल आहे, हा कॉन्स्टंट आहे. इथं काय येईल पहा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं येईल
dx of y इज इक्वल टू 1/log 3 कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे येईल तुमचा log of log x मायनस log of log 5. काही मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log of 5. इथं असं येईल द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx मस्ट बी इक्वल टू 1/log 3 इंटू d dx ऑफ log x मायनस d dx ऑफ log 5. लगे आपण आन्सरच्या जवळजवळ आलेलं आहे पहा. dy बाय dx इज इक्वल टू 1/log 3 लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली म्हणजे 1/log x. या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1/log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज 0. याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला, याचा डेरिव्हेटिव्ह हा आला. म्हणजेच dy बाय dx मस्ट बी इक्वल टू 1/x log x इंटू log 3. 1/x इंटू log x 1/x इंटू log x इंटू log 3. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम होता. डबल एक प्रॉब्लेम मी तुम्हाला एक समजून सांगतो याच्या समोर. सेम टू सेम बनवतो पहा. लक्ष द्या, फक्त प्रॅक्टिस करू तुम्ही. y इज इक्वल टू log 5 बरोबर आहे. इथं दिलेलं आहे log x टू द बेस 2. पहा सेम टू सेम प्रॉब्लेम 1 आणि 2 आहे. इथं 3 आहे, तिथं 5 घेतले. इथं 5 आहे, तिथं 2 घेतले. चेंज द बेस लॉ. पहिले काय आहे तुमचा चेंज द बेस लॉ. म्हणजे पाहिजे पहा log m टू द बेस a इज इक्वल टू log m अपॉन log a. हा तुमचा m आहे, हा तुमचा a. y बरोबर काय येईल पहा log x टू द बेस 2 log x टू द बेस 2 log m अपॉन log a कोणाला log 5. डबल तुम्हाला काय करायचं चेंज द बेस लॉ वापरायचा. 1/log 5 इथं कोण आलं पहा log. पहा मित्रांनो log याच्यासाठी काय आलं पहा log x अपॉन log 2. म्हणजे ही जी टर्म तयार झाली याला म्हणतात चेंज द बेस लॉ. चेंज द बेस लॉ. कोणची टर्म कधी कामात येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे रिव्हिजन चांगली असली पाहिजे, मागचं वाचन चांगलं असलं पाहिजे. लॉगरिथममध्ये हा log x अपॉन log 2 आला. आता डबल रूल तयार झाला. log a बाय b मस्ट बी इक्वल टू log a मायनस log b. म्हणजे y इज इक्वल टू 1/log 5. हा a आणि हा b log a म्हणजे हा ओरिजिनल लॉग, दुसरा log x मायनस ओरिजिनल log 5. बरोबर आहे. आता आपण या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आतापर्यंत फक्त आपण चेंज द बेस लॉ म्हणत गेलो. पहा dy बाय dx बरोबर 1/log 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log 5. इथं कोण आलं पहा 1/log 5 इंटू log x म्हणजे 1/log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस 0. मायनस काय आलं 0. 1/log 5 log x चा 1/log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे रिक्वायर्ड प्रॉब्लेम किती आला पहा 1/x इंटू log x इंटू log 5. म्हणजे दुसरा प्रॉब्लेमसुद्धा आपण याच पद्धतीने तयार केलेला आहे सेम टू सेम. तुम्ही यामध्ये अजून तिसरा प्रॉब्लेमसुद्धा तयार करू शकता. सेम टू सेम तिसरा प्रॉब्लेम. तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करायचं असेल डबल या ठिकाणी एखादी टर्म चेंज करणं पडेल. पहा तिसरा प्रॉब्लेमसाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या ग्रंथामध्ये काय करणं पडेल. इथं जर 3 आहे इथं 7 दाखवा, इथं 5 दाखवा. डबल एक तिसरा होमवर्क तयार करा. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. हे सॉल्व करण्यासाठी लॉगरिथमचे रूल नेसेसरी आहे. जोपर्यंत लॉगरिथमचे रूल क्लिअर होणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम समजणं अवघड आहे.
म्हणून काय करायचं, टाईम जर भेटला तर पूर्ण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिहून झाल्यानंतर लॉगरिथमचे रूल रीड करायचे आणि ते रूल रीड केल्यानंतर मग प्रॉब्लेमला सुरुवात करायची. आता आपल्याला एक कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपण एक बेस बनवला होता, त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम पहा 4 नंबरचा. y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू दी पॉवर 3x मायनस 4चा क्यूब अपॉन, बरोबर या ठिकाणी 2x प्लस 5 फाईन dy बाय dx. असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. y इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर 3x मायनस 4चा क्यूब 2x प्लस 5 फाईन dy बाय dx. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला असा डेरिव्हेटिव्हमध्ये रूल तयार केलेला आहे, जर कॉम्प्लिकेटेड टर्म आलेली असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर टेकिंग लॉग टू बोथ साईड घेतात. योगायोगाची गोष्ट अशी झाली, या गणितामध्ये आपल्याला डायरेक्ट लॉग दिलेला आहे. या गणितामध्ये काय दिलेलं आहे, लॉग, म्हणजे आपल्याला काहीच डोकं लावायची गरज नाही. रूल काय आहे पहा, लॉग, पहिला रूल पहा, ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. मी रेक्टँगल तयार करतो पहा. या रेक्टँगलमध्ये ही टर्म ए असेल, ही टर्म बी असेल. काय आलं पहा, y इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर 3x प्लस लॉग 3x मायनस 4चा क्यूब अपॉन 2x प्लस 5. पहिली स्टेप समजली, हा ए बी लॉग ए प्लस लॉग बी. दुसरी स्टेप महत्त्वाची आहे, लॉग ए बाय बी मस्ट बी इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. मित्रांनो, दुसऱ्या स्टेपमध्ये सरांनी काय सांगितलं पहा, लॉग ए बाय बी मस्ट बी इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. हा ए हा बी. काय आलं पहा, वाय इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर 3x प्लस लॉग 3x मायनस 4चा क्यूब मायनस लॉग 2x प्लस 5. समजलं 100% तुम्हाला. हा ए हा बी हा इथपर्यंत आला. अजूनही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, मनाला प्रश्न विचारायचा, बाय युजिंग लॉग ए रेस टू दी पॉवर m मस्ट बी इक्वल टू लॉग ए. लॉग ए रेस टू दी पॉवर m मस्ट बी इक्वल टू m लॉग ए. y इज इक्वल टू 3x इंटू लॉग ई प्लस 3 इंटू लॉग 3x मायनस 4 मायनस लॉग 2x प्लस 5. या स्टेपमध्ये काय चेंज झाला तो एकदा लोकेट करा. हे पहा, ए रेस टू दी पॉवर m लॉग ए, 3x समोर, लॉग ई 3 समोर, इथपर्यंत. तरीही डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही. लॉग ई मस्ट बी इक्वल टू 1. दिलेल्या टर्ममध्ये लॉग ईची व्हॅल्यू 1 असते. आता काय येईल पहा, y इज इक्वल टू 3x प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस लॉग ऑफ 2x प्लस 5. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मी काढू शकतो. म्हणजे मला सांगा, इथे मी डेरिव्हेटिव्ह काढला नाही, आता डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. म्हणजे इथं लॉग ए बी लावला, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए बाय बी लावला, लॉग ए मायनस लॉग बी, नंतर m लॉग ए लावला, मग त्या ठिकाणी इथं आलो, लॉग ईची किंमत टाकली. आता मी म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता तुमचे फॉर्म्युले जे पाठ केलेले ते सांगण्याचा प्रयत्न करा. ddx ऑफ x प्लस 3 ddx ऑफ लॉग ऑफ 3x मायनस 4 ddx ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 5. झालं. सांगा डेरिव्हेटिव्ह सांगा. 3 जसंच्या तसं dx बाय dx 1 प्लस 3 लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली 3x मायनस 4, 3x मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 1 अपॉन 2x प्लस 5, 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मीन्स dy बाय dx मस्ट बी इक्वल टू 9 3x बाय 4 मायनस 2 अपॉन 2x प्लस 5 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा, याच्यासारखा आपण डबल एक प्रश्न तयार करणार आहे. सेम टू सेम असेल, थोडेसे पॉईंट वेगळे असतील, ते आपण कसे तयार करायचे ते पाहू. डबल एकदा पहा,
लॉगचा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण कोणकोणचे नियम अप्लाय केले ते पहा. पहिला नियम लॉग ए बी, लॉग ए प्लस लॉग बी. दुसरा नियम लॉग ए बाय बी, लॉग ए मायनस लॉग बी. तिसरा नियम लॉग ए रेस टू दी पॉवर एम, एम लॉग ए. चौथा नियम लॉग ई मस्ट बी इक्वल टू 1. पाचवा नियम चेंज द बेस लॉ. का असेल पाचवा नियम? चेंज द बेस लॉ. सेम प्रॉब्लेम आत्ता जो शिकवला तोच. y इज इक्वल टू लॉग ऑफ 4 रेस टू दी पॉवर 2x x स्क्वेअर प्लस 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 रेस टू दी पॉवर 3/2. रेस टू दी पॉवर 3/2 फाइंड dy बाय dx. मागच्या प्रॉब्लेमपेक्षा जास्त कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे, जास्त मेहनत आपल्याला या प्रॉब्लेममध्ये करायची. का असेल पहा. लेट y इज इक्वल टू गिवन टर्म ॲज इट इज, फाइंड dy बाय dx. तर पहिलाच नियम असेल बाय युझिंग लॉगरिथम डिफरन्शिएशन. सांगा लॉग ए बी मस्ट बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी, मस्ट बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. हा ए हा बी. काय आलं सांगा. y इज इक्वल टू लॉग 4 रेस टू दी पॉवर 2x प्लस लॉग x स्क्वेअर प्लस 5 इथं आलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 रेस टू दी पॉवर 3/2. पहिला नियम आला. आता दुसरा नियम लय महत्त्वाचा आहे. दुसरा नियम पहा कोणचा आहे. लॉग ए रेस टू दी पॉवर एम मस्ट बी इक्वल टू एम लॉग ए. या ठिकाणी काय झालं पहा. y इज इक्वल टू 2x इंटू लॉग 4 ही टर्म समोर येणार, हे 3/2 बी समोर येणार, प्लस किती आले पहा 3/2 लॉग x स्क्वेअर प्लस 5 2x क्यूब मायनस 4. मित्रांनो 2x समोर आला, लॉग 4 आला, प्लस 3/2 आला, इथपर्यंत आले. अजून आपला जो रूल असेल चला सांगून पहा. लॉग ए बाय बी मस्ट बी इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. म्हणजेच आता रूल कुठं अप्लाय करायचा पहा. y इज इक्वल टू 2 लॉग 4 इंटू एक्स प्लस 3/2 इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस स्क्वेअर रूट आहे हा लक्षात ठेवा, मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4. स्क्वेअर रूट ऑफ कोण आलं तुमचं 2x क्यूब मायनस 4. ते पण लॉग आलं. लॉग पहा लॉग स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4. अजूनही आपला डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकत नाही. आता एक लक्षात ठेवा गोष्ट. रूट ए जर असेल याला ए रेस टू दी पॉवर 1/2 लिहितात. किती लिहितात 1/2. इथे किती आलं पहा y बरोबर 2 इंटू लॉग 4 इंटू एक्स प्लस इथं आलेले 3/2 टाइम्स लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/2 लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4 रेस टू दी पॉवर 1/2. आता तुम्हाला कळलं का रेस टू दी पॉवर 1/2 कसे आले. हे बा रूट ए म्हणजे ए रेस टू दी पॉवर 1/2 म्हणजे ते 1/2 आले. डबल रूल येईन तुमचा एम लॉग ए रेस टू दी पॉवर एम. लॉग लिहून तिथे घेऊ इथं. लॉग ए रेस टू दी पॉवर एम इज नथिंग बट एम लॉग ए. काय आलं पहा y इज इक्वल टू 2 इंटू लॉग 4. याला डोक्यावर जरी नेलं तरी 16 होतात. चला करून टाकू. इथं येईन तुमचं लॉग 4चा स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3/2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/2 1/2 लॉग 2x क्यूब मायनस 4. हे 1/2 समोर आले. झालं. आता किती आलं पहा लॉग 16 इंटू एक्स प्लस 3/2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/4 लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. मित्रांनो आता मी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आतापर्यंत मला टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नव्हता. आता मी ॲप्लिकेबल करू शकतो. डिफरन्शिएट
with respect to x, dy by dx must be equal to log 16 into derivative of x plus 3 by 2 into derivative of log x square plus 5 minus 3 by 4 derivative of log 2x cube minus 4. 2x cube minus 4. आता किती आलं पहा, dy by dx must be equal to log 16 plus 3 by 2 याचा डेरिव्हेटिव्ह आला x स्क्वेअर प्लस 5 इंटू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3 by 4 2x क्यूब मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x क्यूब मायनस 4. एक स्टेप शिल्लक घेतली, dy by dx must be equal to log 16 plus 3x upon x square plus 5 minus 3 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आला 6x स्क्वेअर बरोबर आहे, 4चा 0 आला अपॉन 4 इंटू 2x क्यूब मायनस 4. 4 इंटू कोण आलं 2x क्यूब मायनस 4. दिस इज द डेरिव्हेटिव्ह. ज्या मुलांचा अभ्यास नसेल, फॉर्म्युले माहीत नसतील, त्यांना एकदम डिफिकल्ट आणि डेंजर वाटायला लागते. हे बा, गणिताची सुरुवात लॉगच्या रूलनं, गणिताची सुरुवात लॉगच्या रूलनं. लॉगचा रूल रूट ए रेस टू दी पॉवर एम लॉग ए, नंतर डेरिव्हेटिव्ह आहे पहा. म्हणजे पहिलं डेरिव्हेटिव्ह स्टेपच किती आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा 2x 1 अपॉन 4 टाइम 2x क्यूब मायनस 4, 4चा डेरिव्हेटिव्ह 0, 2x क्यूबचा 6x स्क्वेअर. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 2 प्रॉब्लेम सॉल्व केले. मी डबल याच्यासारखा एक प्रॉब्लेम शिकवतोय, तिसरा सेम टू सेम. लक्ष द्या, तेच रूल, तेच लॉगरिथम, तेच डिफरन्शिएशन आपल्याला एकदम शांततेनं तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी बनवायचा आहे. पहा, असाच एकाच टाईपसाठी आपण पूर्ण गणित त्या ठिकाणी सांगून राहिलो. कसं ॲप्लिकेबल करायचे ते पहा. एकदा लिंक लागली म्हणजे प्रॉब्लेम समजतो आपल्याला. पहा, लास्ट प्रॉब्लेम या टाईपचा अशी 2-3 आहे. एक तर घेतो पहा पहिले, y इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 5 मायनस 4x रेस टू दी पॉवर 3/2 अपॉन क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x. 7 मायनस 6x हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा आहे आपला इथं y इज इक्वल टू लॉग ऑफ ए रेस टू दी पॉवर कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग एक्स. असे 2 जर प्रॉब्लेम पाहिले तर आपलं लॉगरिथम डिफरन्शिएशनमधले 2-4 टर्म क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत. पहा, या टर्मचा मला dy बाय dx काढायचा आहे. पहिली स्टेप माझा रूल, कोणचा रूल आहे तो लय महत्त्वाचा आहे. एक आहे माझा लॉग ए बाय बी, लॉग ए मायनस लॉग बी. या पूर्ण टर्मला ए म्हणणार आणि या पूर्ण टर्मला मी बी म्हणणार. हा माझा बी आहे, हा माझा ए आहे. एक एक स्टेप. y इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर 5 मायनस 4x रेस टू दी पॉवर 3/2 मायनस काय आलं पहा, लॉग क्यूब रूट ऑफ 7 मायनस 3x 6x जे असेल ते 3x 6x काय आहे पहा. आता सेकंड रूल, लॉग ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. इथे येईल y इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर प्लस लॉग 5 मायनस 4x रेस टू दी पॉवर 3/2 मायनस लॉग 7 मायनस 6x रेस टू दी पॉवर 1/3. आता तुम्हाला शॉकच लागला. इथं समजलं, हे समजलं, हे काय झालं पहा. इथं पहा, स्क्वेअर रूट असेल तर 1/2, क्यूब रूट असेल तर 1/3. करेक्ट. लास्ट स्टेप, लॉग ए रेस टू दी पॉवर m लॉग ए y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग ई प्लस 3/2 लॉग ऑफ 5 मायनस 4x
बरोबर आहे. -1/3 लॉग ऑफ 7 - 6x. मित्रांनो काय चेंजेस केले सरांनी ते कळलं पाहिजे. पहा, हा x² समोर लॉग e, 3/2 समोर लॉग 5 - 4x, 1/3 समोर लॉग 7 - 6x. तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवा. आता लॉग ईची किंमत टाकल्यानंतर त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढू शकता. कसा? y = x² + 3/2 log 5 - 4x - 1/3 log 7 - 6x. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय असेल? d dx of y is equal to d dx of x² 3/2 d dx of log 5 - 4x 5 - 4x minus 1/3 d dx of log 7 - 6x 7 - 6x. आता काय झालं पहा, dy by dx is equal to 2x plus 3/2 5 - 4x into -4 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला. झाला. पुढं -1/3 इन ब्रॅकेट 7 - 6x 7 - 6x into -6. लास्ट स्टेप, dy by dx is equal to 2x minus 12. बरोबर आहे. राहू द्या 12. 2 into 5 - 4x minus of minus plus 6 3 into 7 - 6x. आता हे सांगायची काही गरज असते का? मुलं विचारतात प्रश्न, सर या 2 ना 6 ला 12 ला डिवाइड करा, 3 ना याला डिवाइड करा. करू शकतो आपण. प्रॉब्लेम तुम्हाला समजला पाहिजे. याच्या पुढं कसं सिम्प्लिफाईड करायचं ते तुम्हाला माहिती आहे. आजच्या पिरियडचा लास्ट प्रॉब्लेम, log a⁻⁴ cos x. डायरेक्ट a/b log y is equal to log a⁻⁴ cos x minus log x² - 3³ into log x. आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ log ab? log a plus log b. गडबड करू नका. y is equal to log a⁻⁴ cos x minus log x² - 3³ plus log of log x. झालं. आता डायरेक्ट घ्या. काय असेल पहा, y is equal to cos x into log a minus 3 into log of x² - 3. रूल समजले असं इमॅजिन केलं. हा समोर आला, हा पण समोर आला, प्लस मायनस मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. dy by dx is equal to log a is a constant, derivative of cos x minus 3 derivative of log x² - 3 minus derivative of log x. गणेश इथं मायनस लॉग ए इंटू साइन एक्स याचा हा डेरिव्हेटिव्ह आला, मायनस साइन आली. -3/x² - 3 into 2x. काल पहा, -3/x² - 3 into 2x minus 1/log x into 1/x. आज सरांनी तुम्हाला जे जे प्रॉब्लेम शिकवलेले ते सगळे लॉगच्या रिलेटेड आहे. ते पहिले लॉगचे रूल, लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करा. जोपर्यंत तुमचे फॉर्म्युले क्लिअर होणार नाही तोपर्यंत समजणार नाही. सो स्टॉप हिअर. थँक्यू.